नमस्कार, मी हर्षदा स्वकुळ. युद्ध सामान्यांना काय देतं आणि युद्ध स्टॉक मार्केटला काय देतं याच्यात जमीन अस्मानाचा फरक असतो. तो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. एकदम घाईची लागते तेव्हा कशी पळपळ होते. इतपत फास्ट ट्रम्पनं या आठवड्यात इराण अमेरिका युद्धाचं कथानक बदललंय आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझच्या निमुळत्या पाण्यात यूएसची अडकलेली मुंडी आता तरी सुटेल असा दिलासा ट्रम्पनं स्वतःला दिलाय. ट्रम्पचं लेटेस्ट स्टेटमेंट ऐकलंय तुम्ही? युद्ध थांबवतोय म्हणतोय. मोठा शांतता करार झालाय, फक्त आता साईन करायचं बाकी आहे. कसं कुठे लवकरच कळवतो. पण महत्त्वाचा मुद्दा हा आहे की इराण असं काही म्हणत नाहीये की हा डील फायनल झालंय, युद्ध आता आम्ही थांबवतोय वगैरे. या युद्धाचं आता महायुद्धात रूपांतर होणार अशी हॉरिबल सुरुवात या आठवड्याच्या सुरुवातीला झाली. सोमवारचा दिवस तसाच उजाडला आणि आजच्या शुक्रवारी म्हणजे एक्सपर्ट्स असं प्रश्न विचारतात आता की ट्रम्पचं लेटेस्ट युद्ध करणार नाही हे जे स्टेटमेंट आहे ते खरंच खरं आहे की शेअर मार्केट बंद होईपर्यंत टेम्पररी काहीशी स्क्रिप्ट ट्रम्पनं बदलली आहे. आणि या शाब्दिक सट्टेबाजीत जीव गमावलेल्या भारतीयांची जबाबदारी भारत अमेरिकेला घ्यायला लावणार का असाही प्रश्न विचारला जातोय. बघा, सोमवारी काय घडलं की ज्या अमेरिकेला इराणमधल्या एका शाळेवर पडलेल्या ड्रोन स्ट्राईक बद्दल अजून स्पष्ट उत्तर देता येत नाहीये की तो ड्रोन तिथे कसा काय पडला, एवढे चिमुकले तिकडे कसे काय गेले, त्याच अमेरिकेला अपाचे हेलिकॉप्टर जे अमेरिकेचे आहेत, जे सगळ्यात अत्याधुनिक आहे, त्यावर होणारा जो ड्रोन हल्ला आहे तो इराणनंच केला हे लगेच कळलं. आणि मग ट्रुथ सोशल मीडियावर ट्रम्प यांचा नेहमीसारखा डिजिटल आरडाओरडा सुरू झाला. सेल्फ डिफेन्स याच्या नावाखाली अमेरिकेनं इराणवर जोरदार एअर स्ट्राईक सुरू केले. खर्ग आयलंड ताब्यात घेऊ सगळं अमेरिकेनं सुरू केलं बोलायला. म्हणजे ट्रम्पनं ट्रुथवर बोलायला सुरुवात केलं. वा रे, सेल्फ डिफेन्स म्हणजे इराण जवळच्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये घुसून बसलेल्या यूएसला सेल्फ डिफेन्ससाठी युद्ध सुरू करायला लागलं. आणि आता हा युद्धाचा भडका प्रचंड वाढणार असं सर्वसामान्यांना वाटायला लागलं. बुधवारी इराणनं पण त्याला प्रत्युत्तर दिलं. मिडल ईस्टमधल्या अमेरिकन बेसेसवर बॅलिस्टिक मिसाईल्स डागली. या 3 दिवसामध्ये 3 जहाजांवर अमेरिकेनं हल्ले केले ज्यात भारतीय खलाशी होते. 28 फरवरी के बाद से तकरीबन भारतीय 23,000 लोग उस पर्टिकुलर कॉन्फ्लिक्ट जोन में अटके हुए थे, जिसके बारे में हमने बार बार प्रधानमंत्री जी को भी अवगत कराया, जो यूनाइटेड नेशन की बॉडी IMO है उनको भी अवगत कराया. इस तरह से पिछले 3 दिन में लगातार 2 ऐसे जहाज़ों को अटैक किया गया है. मैं ये मानने के लिए एकदम तैयार नहीं हूँ कि यूएस के पास उन दोनों जहाज के ऊपर कौन से नागरिक हैं इसकी कोई जानकारी नहीं थी. ये पॉसिबल नहीं है. आज के इस टेक्नोलॉजी के ज़माने में हर जहाज़ के पास ये ऑलमोस्ट डिटेल होती है. जहाँ तक नेवल शिप की बात करूँ मैं यूएस के, तो उनके पास 101% मैं कॉन्फिडेंट हूँ कि उनके पास इस बात की जानकारी थी कि उस जहाज़ पे कितने भारतीय हैं, कितने विदेशी नागरिक हैं. उसके बाद भी उनके पास ये ऑप्शन था कि वो चॉपर से या स्पीड बोट से या उनकी जो क्रूजिंग बोट है उस बोट से उस जहाज़ को बोर्ड कर सकते थे. अगर उस जहाज़ ने उनकी बात नहीं सुनी थी तो उसको डिटेन करना उनके पास एक पर्याय था. लेकिन जिस तरह से दोनों जहाज को हिट किया गया है वो इस बात की पुष्टि कर रहा है कि उन्हें जहाज पे काम करने वाले नाविकों की कोई परवाह नहीं थी और इस तरह से ही उसको हिट किया गया है. भारताचे प्रवासी गेल्यानंतर एक खूप मोठा शॉक बसला, कारण भारत या युद्धात नसतानाही भारतीय या 3 खलाशी मारले गेले. हा एक खूप मोठा धक्का होता देशाला. दुसरीकडे भारताची रिॲक्शन याच्यावर काय होती तर भारतानं अमेरिकन डिप्लोमॅट्सला बोलवलं आणि ऑफिशियली निषेध नोंदवला. We lodged a strong protest with the American side. We called in the American CDA and he was conveyed our deepest concerns on the ongoing incidents of attacks. As also we registered a strong protest with them. We conveyed that the welfare of our seafaring community is very important and attacks that are happening must stop. पण त्याच वेळेला पॅरलली काय घडत होतं की ट्रम्प यांनी PM मोदी यांचं सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिल्याबद्दल सोशल मीडियावर अभिनंदन केलं. मोदींनी त्याला मग रिप्लाय दिला, थँक्यू, आय लुक फॉरवर्ड टू वर्किंग विथ यू असं उत्तर दिलं. त्यामुळे आता विरोधक हे विचारतायत की 3 भारतीय नागरिक मारले गेले, त्यांच्याबद्दल थेट काही बोलणारे का? ही जी रिॲक्शन भारताने दिली आहे ती इनफ आहे का हा प्रश्न विरोधकांकडनं विचारला जातोय की आणखीन काही कडक स्टँड पंतप्रधानांनी डायरेक्ट ट्रम्प समोर घ्यायला पाहिजे. दुसरीकडे इस्रायल गाझामध्ये जे जेनोसाइड करतंय त्याचं समर्थन करणाऱ्या वडिलांवर एक दुर्दैवी वेळ आली. ओमानच्या जहाजावरच्या हल्ल्यात 23 वर्षांचा आदित्य शर्मा यांचं निधन झालं. त्यानंतर त्यांचे वडील राजेश शर्मा यांची सोशल मीडियावरची पोस्ट आता चर्चेत आली आहे. जेव्हा आदित्यचा काही संपर्क होत नव्हता त्यावेळेत त्यांनी प्लीज हेल्प टू लोकेट अँड फाइंड हिम अशी एक आर्त हाक दिली होती सोशल मीडियावर. आणि अशी वेळ खरं तर कुठल्या वडिलांवर येऊ नये. त्याच राजेश शर्मा यांची एक जुनी पोस्ट आता व्हायरल होतीये. 2023ची त्यांची ही पोस्ट आहे ज्यात त्यांनी इस्रायल ज्या पद्धतीने गाझात शिरून लोकांना मारतंय त्याचं पूर्ण समर्थन केलं होतं.
मुद्दा हाच आहे की कुठल्याच देशातल्या आईवडिलांना आपल्या डोळ्यासमोर आपलं मूल जातंय हे बघण्याची वेळ येऊ नये आणि कुणीच कुणाच्या मुलांच्या मृत्यूचं समर्थनही करू नये. कारण युद्ध काहीही देत नाही, युद्ध हे देतं. युद्धाचं समर्थन करणाऱ्यांनाही युद्ध शेवटी वेदनाच देतं आणि ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. आणि ह्या सगळ्या काळामध्ये आखाती देशात मागच्या 4 दिवसात काय घडलं होतं? प्रचंड केऑस झाला होता, प्रचंड तणाव वाढला होता, शेअर बाजार कोसळले होते, तेलाचे दर वाढत चालले होते आणि अशा वेळेला ट्रम्प म्हटले की आता युद्ध करणार नाही. आता असा प्रश्न आहे की ट्रम्प यांच्या युद्धाचा आणि शांततेच्या घोषणा करण्याचा बहुतेक वेळेला संबंध गुरुवारीच का येतो? म्हणजे गुरुवारीच अशा का घोषणा होतात? मार्च 2026 पासून इराणला सतत 10 डे डेडलाईन ट्रम्प देत आहेत आणि मग 10वा दिवस जेव्हा उजाडतो तेव्हा तो अनेकदा गुरुवारीच येतो. सगळे वाट बघतात की आज काहीतरी मोठं होणार, पण शेवटी नवीन डेडलाईन दिली जाते ट्रम्पकडनं किंवा डील जवळ आली आहे असं 1000 वेळेला आत्तापर्यंत सांगितलं गेलंय. हे सगळं गुरुवारीच का होतं? 11 जूनला हेवी क्लायमॅक्स का झाला? सकाळी युद्धाच्या धमक्या दिल्या गेल्या, संध्याकाळी शांततेची घोषणा झाली, सकाळी बॉम्बिंग झालं, संध्याकाळी डील झाली असं ट्रम्प म्हणतात. आणि हे सगळं गुरुवारीच का होतंय? आता काही एक्सपर्ट्स काय म्हणतात हे मी तुम्हाला सांगते. यामागे शेअर मार्केटचं गणित असू शकतं असं काही एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे. कारण गुरुवारी अमेरिकेतलं इन्फ्लेशन, जॉबलेस क्लेम्स यासारखे जे महत्त्वाचे इकॉनॉमिक डेटा असतात ना ते बाहेर येतात. अनेक अब्जावधी डॉलर्सचे ऑप्शन्स कॉन्ट्रॅक्ट्स या दिवशी एक्सपायर होतात. शिवाय वीकेंड आधी इन्व्हेस्टर्स आपली पोझिशन बदलत असतात. म्हणून जर सकाळी ट्रम्प म्हटले की युद्ध येत आहे तर मार्केट घाबरतं आणि संध्याकाळी तेच ट्रम्प म्हटले की पीस झालं, आता पीस डील होणार आहे तर मार्केट आनंदानं उड्या मारतं. मिडल ईस्टमध्ये मिसाईल्स पडत होते, पण वॉल स्ट्रीटवर लोक ट्रुथ सोशलच्या पुढच्या पोस्टची वाट बघत होते. कुठे बॉम्ब पडणार याच्यापेक्षा पुढचं ट्विट काय येणार, पुढची ट्रुथवरची सोशल पोस्ट ट्रम्प काय टाकणार याकडे मार्केटचं जास्त लक्ष होतं असं अनेक एक्सपर्ट्स म्हणतात. आणि योगायोग बघा, मार्केट बंद होण्याआधी युद्धाची भाषा करायची आणि मार्केट बंद झाल्यानंतर शांततेची भाषा करायची. म्हणजे काय होईल? ऑइल खाली, मार्केटवर इन्व्हेस्टर्स खुश. काही अनालिस्ट तर यालाच टॅको म्हणतात, म्हणजे ट्रम्प ऑलवेज चिकन्स आउट. मी तुम्हाला एकदा आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. पण लक्षात घ्या, भारतीयांसाठी हे सगळं फक्त मीम नाही आहे. कारण तेल महागलं की आपल्या खिशावर परिणाम होतो, रुपयावर दबाव येतो, महागाई वाढते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतीय नागरिकांचा जीव जातो यात. या आठवड्यात 3 भारतीय खलाशी मारले गेलेत. त्यांच्या कुटुंबियांसाठी हा शेअर मार्केटचा गेम नाही आहे, त्यांच्यासाठी ते खरं युद्ध आहे. आणि म्हणून शेवटी प्रश्न एकच राहतो की हे सगळे निर्णय जग सुरक्षित करण्यासाठी घेतले जात आहेत की गुरुवारी ऑप्शन एक्सपायरीसाठी मार्केट हलवण्यासाठी.